क्रांतिसिंह प्रबोधिनीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नुकतेच परवा जिल्हा परिषद संवर्ग गट क या पदांची जाहिरात 34 जिल्हा परिषदांची जाहिरात आलेली आहे आणि साधारणतः 19,460 पदांकरता ही जाहिरात आलेली आहे संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये मिळून. तर आता ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे, कारण की कोणतीही परीक्षा तुम्ही जर देत असाल तर त्याचा सिलेबस जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही ज्या परीक्षामध्ये परीक्षा देणार आहात, ज्या संवर्गाची परीक्षा देणार आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर आता जिल्हा परिषदेचा जो काही सिलेबस आता आपण बघणार आहोत, तर हा सिलेबस जो आहे 9 मे 2023 ला महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागानं तो विहित केलेला आहे, जाहीर केलेला आहे. तर आपण त्याच्या अनुषंगानं जो काही विहित सिलेबस आहे, जे काही पद संवर्गातली पदं आहेत त्या पदांनुसार जो काही वेगवेगळा सिलेबस आहे तो सिलेबस आपण आज इथं थोडक्यात बघणार आहोत. मग त्यामध्ये कोणकोणते घटकांना किती मार्क आहेत, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत आणि तांत्रिक ज्या काही पदं आहेत, तांत्रिक जी पदं आहेत, तर त्या तांत्रिक पदांसाठी काय सिलेबस आहे ह्याची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आता आपण ही जी पीडीएफ पाहतोय तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागानं 9 मे 2023 रोजी हे शासन परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस त्यांनी दिलेला आहे. आता हा जर सिलेबस तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी सिलेबस सांगणारच आहे. जर तुम्हाला याची पीडीएफ बघायची असेल ओरिजिनल, तर क्रांतिसिंह प्रबोधिनीचं टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला ही सविस्तर पीडीएफ वाचायला मिळेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषद भरतीसाठी जो काही सिलेबस आहे 2023 साठी तो सिलेबस आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. तर आता सुरुवातीला बघत असताना आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 आता 34 जिल्हा परिषदांची जागा निघालेली आहे आणि ही परीक्षा IBPS या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघत असताना आपल्याला काय काय बघायचं आहे की कोणत्या विषयांसाठी किती प्रश्न विचारले जातात आणि त्याला वेटेज किती आहे मार्कांचं. तर इथे त्यांनी विभाग संवर्गनिहाय अभ्यासक्रमाचं इथे विश्लेषण केलेलं आहे, ते आपण आता पाहणार आहोत. आता आरोग्य पर्यवेक्षक ही जी काही हे आहे पद आहे, तर ह्या पदासाठी जो काही सिलेबस सांगितलेला आहे, आरोग्य पर्यवेक्षक जो काही ही संवर्ग आहे त्याच्यासाठी मराठी इंग्रजी याला 15 प्रश्न विचारले जातील. मराठी व्याकरणासाठी 15 प्रश्न विचारले जातील, इंग्रजी व्याकरणासाठी 15 प्रश्न विचारले जातील. आता एक प्रश्न हा 2 मार्काचा असणार आहे आणि संपूर्ण ही 200 गुणांची हे असणार आहे, परीक्षा असणार आहे आणि याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मराठी 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, सामान्य ज्ञान हा जो घटक आहे त्याच्यावरती 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर बुद्धिमापन आणि अंकगणित ह्याच्यावरती 15 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि संवर्गनिहाय ज्या काही तांत्रिक पद आहेत त्याच्यासाठी 40 प्रश्न हे तांत्रिक असणार आहेत. म्हणजे 80 मार्कासाठी तांत्रिक संवर्गासाठी 80 मार्कासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्याचबरोबर आरोग्य सेवक त्याच्यासाठी देखील त्याच पद्धतीने सिलेबस आहे. आता ग्रामविकास विभागानं प्रत्येक संवर्ग निहाय हा सिलेबस डिफाईन केलेला आहे. प्रत्येक संवर्ग निहाय हा सिलेबस डिफाईन केलेला आहे. जे अतांत्रिक पद आहेत त्याचा सिलेबस वेगळा आहे आणि जे तांत्रिक पद आहेत त्याचा सिलेबस वेगळा आहे. आता आपण पुढे सिलेबस काय आहे म्हणजे सामान्य ज्ञान किंवा मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे हे आपण आता बघणार आहोत. आता तांत्रिक पदासाठीचा पण सिलेबस ग्रामविकास प्रशासनानं तो विहित केलेला आहे, त्यामुळे तो देखील आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहूया. आता इथे खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयांसाठी SSC व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे. म्हणजे 10वीच्या पातळीवरती तुम्हाला या घटकांवरती प्रश्न विचारले जातील. आता याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत की त्याच्यामध्ये
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमापन व गणित हे जे घटक आहेत ते विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य सेवक, पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन, दोरखंडवाला, लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक स्थापत्य, लघु पाटबंधारे. आता ह्याच्यासाठीचा सिलेबस जो दिलेला आहे हा कॉमन सिलेबस आहे आणि तो काय आहे, त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे ते 10वीच्या स्तरावरती विचारलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय काय आहे मराठी व्याकरणामध्ये? सर्वसाधारण शब्दसंग्रह असणार आहे, वाक्यरचना विचारली जाणार आहे, त्याचं व्याकरण विचारलं जाणार आहे, म्हणी व वाक्यप्रचारांचा अर्थ आणि उपयोग विचारला जाणार आहे, त्याचबरोबर उतार्यावरील काही प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये काय विचारलं जाणार आहे तो देखील 10वीचा स्तर असणार आहे. जनरल वोकॅब्युलरी आहे, म्हणजे शब्दसंग्रह जो म्हणतो, इकडे जो सर्वसाधारण शब्दसंग्रह मराठीमध्ये जसा आहे तसाच इंग्रजीमधला शब्दसंग्रह आहे. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, वाक्यरचना पुन्हा. त्यानंतर व्याकरण आहे इंग्रजीचं. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ आणि उपयोग हे इंग्रजीमध्ये देखील विचारलं जाणार आहे. आणि उतार्यावरील प्रश्न, कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये काय आहे, तो देखील 10वीचा स्तर आहे. त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित व आधारित प्रश्न. आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, हा पण देखील 10वीचा स्तर असणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन व कार्ये, महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि चालू घडामोडी. हा कोणत्या संवर्गासाठी असणार आहे, म्हणजे कोणती जी पदं आहेत त्याच्यासाठी कोणत्या पदांसाठी हा सिलेबस असणार आहे. याच्यामध्ये आपण आता बघितलं आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेवक महिला आहे, औषध निर्माण अधिकारी आहे, कनिष्ठ अभियंता आहे, स्थापत्य, लघु पाटबंधारे, यांत्रिकी, विद्युत, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन, दोरखंडवाला, लघुलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य व लघु पाटबंधारे. ह्या संवर्गासाठी हा सिलेबस त्याच्यामध्ये विहित करण्यात आलेला आहे. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये आणखी काय आहे, भारताचे शेजारी राष्ट्राशी संबंध. आता ह्याच्यावरती TCS आणि IBPS वरती अनेक प्रश्न विचारलेले आहेत. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर कच्चतीऊ आयलंड नावाचा प्रश्न विचारलेला होता की भारत आणि श्रीलंका या दोन राष्ट्रांमध्ये कच्चतीऊ आयलंडच्या वादासंदर्भात प्रश्न विचारला होता. आणि त्यांनी प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता की कच्चतीऊ आयलंडचा वाद पुढीलपैकी कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये तिने ऑप्शन दिले होते, भारत बांगलादेश दिला होता, भारत पाकिस्तान दिला होता, भारत मलेशिया दिला होता आणि भारत श्रीलंका दिला होता. त्यामुळे भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध पडताळत असताना जे काही भूसीमेशी निगडीत राष्ट्र आहेत किंवा सागरी सीमेशी निगडीत राष्ट्र आहेत त्यांचा देखील अभ्यास करणं इथं अनिवार्य आहे. त्याचबरोबर पुढचं त्याच्यामध्ये काय आहे सिलेबस मधला पॉईंट, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये. आता संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास पडताळत असताना आपल्याला त्याची जॉग्राफी माहित पाहिजे, त्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांना जोडतात हे माहित पाहिजे, कोणकोणत्या इतर राज्यांना जोडतात हे माहित पाहिजे. त्याचबरोबर तेथील हवामानाचं स्वरूप तुम्हाला माहित पाहिजे, त्या जिल्ह्याचा थोडक्यात इतिहास माहित पाहिजे, म्हणजे सामाजिक इतिहास असेल, राजकीय इतिहास असेल, हा तुम्हाला माहित पाहिजे. त्याची स्थापना कधी झाली हे देखील ह्या सिलेबसमध्ये अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर काय पुढचे जे संवर्ग आहे त्याच्यासाठी कोणकोणते हे विचारलेलं आहे आणि त्याच्यासाठी दर्जा काय आहे. आता ह्याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक असेल, कनिष्ठ लेखाधिकारी असेल, पर्यवेक्षिका असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञान हा संवर्ग असेल, वरिष्ठ सहाय्यक लिपिक हा संवर्ग असेल, वरिष्ठ सहाय्यक लेखा हा संवर्ग असेल, विस्तार अधिकारी कृषी हा संवर्ग असेल, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी. ह्याच्यासाठीचा जो सिलेबस आहे तो HSC म्हणजे 12वीच्या दर्जाचा हा सिलेबस विचारला जाणार आहे. आता मी सिलेबस इथं डिस्कशन करण्याचं कारण काय आहे की जोपर्यंत तुम्ही सिलेबस बारकाईनं वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला काय वाचायला पाहिजे किंवा काय अभ्यासलं पाहिजे ह्याची दिशा मिळणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळं सिलेबस अत्यंत बारकाईने बघणं हे गरजेचं आहे. मग ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे,
गट क गट ड संवर्गाचे असू दे, गट ब संवर्गाचे असू दे, किंवा गट अ संवर्गाची किंवा राज्यसेवा आयोगाची असू दे, किंवा तुम्ही संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा जरी देत असाल तर त्याच्या सिलेबसचा एक आणि एक पॉईंट इत्यंभूत तुम्हाला त्याची माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढच्या अभ्यासाची दिशा मिळेल. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सिलेबस काय डिफाईन केलेला आहे. आता मराठी 12वी स्तरावरचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की सर्वसाधारण शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्न आहेत. हा मराठी 12वीच्या स्तराशी निगडीत असा सिलेबस विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी जनरल वोकॅब्युलरी विचारली जाईल, सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं जाईल, ग्रामर विचारलं जाईल, इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणी विचारले जातील, कॉम्प्रिहेन्शन विचारलं जाईल. त्यानंतर बौद्धिक चाचणी हा जो घटक आहे, बौद्धिक चाचणी हा जो घटक आहे याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित व आधारित प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा पदवी स्तरावरच विचारलं जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण ह्याच्या अगोदरचा जो काही सिलेबस बघितला त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल. मग त्या अनुषंगानं तुम्ही त्या संवर्गासाठी जर फॉर्म भरला असेल तर ह्या सिलेबसच्या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान हे पदवी स्तरावरचे विचारलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. भारताचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह, त्यानंतर महाराष्ट्र भारत जागतिक भूगोल आहे, भौतिक सामाजिक आर्थिक भूगोल. आता महाराष्ट्राचा आणि भारत आणि जागतिक भूगोल पडताळत असताना आपल्याला नकाशाच्या आधारे बरेचसे प्रश्न सुटू शकतात. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला बरेचसे नकाशे अवेलेबल आहेत. ऑक्सफर्डचा एक मराठीमध्ये पण अवेलेबल आहे, नवनीत प्रकाशनाचा अवेलेबल आहे, ओरिएंट ब्लॅक्समॅनचा पण आहे. त्यामुळं नकाशाच्या आधारे जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला तर ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त पडेल. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र, भारत आणि महाराष्ट्र, भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सर्वसाधारण धोरणे, हक्काचे मुद्दे, हे भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन यांच्या संदर्भात विचारले, ह्या घटकांवरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास जो आहे त्या घटकावरती पण प्रश्न विचारले जातील. मग त्याच्यामध्ये शाश्वत विकास ध्येय आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, गरिबी समावेशन आहे, लोकसंख्याशास्त्र आहे, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या घटकावरती प्रश्न विचारले जातील. पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल या घटकावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढील टॉपिक आहे सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरती प्रश्न काय विचारले जातील. मग त्याच्यामध्ये विकास विषयक अर्थशास्त्र आहे, वृद्धी आणि विकास आहे, चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातील. मग त्यामध्ये जर आपण प्रकार बघितले तर आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती आणि राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील. संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी ऑब्लिक वैशिष्ट्ये. त्यामुळं प्रत्येक संवर्गानुसार अभ्यासक्रम हा बदलता आहे. त्यामुळे तुमच्याकडून ही अपेक्षित आहे की तुम्ही अभ्यासक्रम हा बारकाईने वाचला पाहिजे आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे. आणि त्यानुसार जे काही पीवायक्यूज आहेत, टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थेच्या मार्फत जितक्या एक्झाम्स घेण्यात आलेल्या आहेत, परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत मार्केटमध्ये त्याचं देखील मटेरियल भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. कोणतेही एक मटेरियल घ्या, पूर्व ह्याच्या अगोदर टीसीएस आणि आयबीपीएस म्हणजे पीवायक्यू जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत त्याचं बारकाईनं विश्लेषण बघा, त्याचं बारकाईनं अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. नक्कीच तुम्ही ज्याच्यासाठी झटत आहात त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही प्रॉपर वेनी अभ्यास केला तर. आता पुढचा संवर्ग जो आहे कंत्राटी ग्रामसेवक, त्याच्यामध्ये हा एचएससी दर्जाच नमूद केलेला आहे. जे काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत विविध घटकांवरती त्याचा दर्जा जो आहे तो एचएससी ह्या दर्जानुसार असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे, मराठी 12वी स्तरावरती विचारलं जाईल. त्याच्यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. त्यानंतर इंग्रजी, याच्यामध्ये जनरल वोकॅब्युलरी,
सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज, कॉम्प्रिहेन्शन. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी, त्याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे? सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न, हे घटक ह्या बौद्धिक चाचणी अंतर्गत विचारले जातील. त्यानंतर सामान्य ज्ञान 12वी स्तरावरचं असणार आहे. कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गासाठीचा आपण आता अभ्यासक्रम बघतोय. आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान हे 12वीच्या स्तरावरती असणार आहे. अगोदर आपण बघितलं होतं ते पदवी स्तरावरच होतं. अगोदरच्या ज्या काही संवर्गासाठी आपण बघितलं होतं ते पदवी स्तरावरच होतं. आणि आता कंत्राटी ग्रामसेवकसाठी जे काही सामान्य ज्ञान या घटकावरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचा स्तर असणार आहे हा 12वीचा. आता याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन व कार्य. त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी ऑब्लिक वैशिष्ट्ये. हा कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गासाठीचा सिलेबस हा ग्राम विकास प्रशासनानं डिफाईन केलेला आहे. त्यानंतर पुढचं जे आहे गट क संवर्गातली जी काही पदं आहेत त्याच्यासाठी हा तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे तो इथं नमूद केलेला आहे. आता तांत्रिकसाठी कोणकोणते संवर्ग आहेत, पद आहेत? आरोग्य पर्यवेक्षक आहे, आरोग्य सेवक पुरुष आहे, आरोग्य सेवक महिला आहे, औषध निर्माण अधिकारी आहे, कंत्राटी ग्रामसेवक हे पद देखील तांत्रिक या अभ्यासक्रमांतर्गत येतं. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता आहे स्थापत्य लघु पाटबंधारे, कनिष्ठ अभियंता आहे यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता आहे विद्युत, कनिष्ठ लेखाधिकारी आहे, जोडारी आहे, तारतंत्री आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, वरिष्ठ सहाय्यक आहे, विस्तार अधिकारी कृषी आहे, विस्तार अधिकारी शिक्षण आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे. तर त्यामुळं हे जे काही ह्यामध्ये तांत्रिक सिलेबस दिलेला आहे तर तुम्ही त्या पदांनुसार, समजा तुम्ही आरोग्य पर्यवेक्षक, उदाहरणार्थ आरोग्य पर्यवेक्षक ह्या पदासाठी पात्र असाल तर त्याचा तांत्रिक अभ्यासक्रम हा डिफाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये आता इथं आपण उदाहरणार्थ एका तांत्रिक पदाचा आपण अभ्यासक्रम बघूया. तुम्हाला जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ उपलब्ध आहे, क्रांती सेवा प्रबोधिनी या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ जी उपलब्ध आहे तिथं ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला वाचायला मिळेल आणि तुम्ही बारकाईनं ती पीडीएफ वाचा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. आता उदाहरणार्थ आपण आरोग्य पर्यवेक्षक ह्याचा तांत्रिक अभ्यासक्रम काय आहे हा आपण इथे बघूया. आता याच्यामध्ये बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स या घटकावरती प्रश्न विचारले जातील, न्यूक्लिअर फिजिक्स या घटकावरती प्रश्न विचारले जातील, लॉ ऑफ मोशन या घटकावरती प्रश्न विचारले जातील, कॉन्झर्वेशन लॉज आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, अल्ट्रासॉनिक अँड अकाउस्टिक्स आहे, थर्मोडायनामिक्स आहे, बायोकेमिकल अनालिसिस हा घटक आहे, सेपरेशन टेक्निक्स आहेत, मेटाबॉलिझम आहे, बॉडी फ्लुइड्स आहे, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, त्याच्यामध्ये व्हायरॉलॉजी, मायकोलॉजी आणि सेरोलॉजी. आणि त्याचा येणे इथं मराठीमध्ये देखील तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की सिलेबस अत्यंत बारकाईने वाचा. तांत्रिक ह्या घटकावरती जे तांत्रिक या संवर्ग पदासाठी पात्र आहेत त्यांनी सिलेबस अत्यंत बारकाईने वाचा. प्रत्येक संवर्गातल्या ज्या पात्र आहेत त्यांनी वाचला पाहिजे, पण तांत्रिकसाठी 80 मार्क म्हणजे 40 प्रश्न जवळपास विचारले आहेत. त्यामुळं ह्याच्यामधला सिलेबस तुम्ही अत्यंत बारकाईने वाचून त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला हे यश मिळेल. त्यामुळं आपण आत्ताच्या ज्या काही ह्या सत्रामध्ये जो काही जिल्हा परिषदेचा सिलेबस बघितला, मी पुन्हा एकदा सांगतो याची पीडीएफ क्रांती सेवा प्रबोधिनी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. ती पीडीएफ अत्यंत बारकाईने वाचा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. धन्यवाद.